समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध। फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5-6 वेळा मला भेटला। देशमुखांकडून आरोपांचा पुनरुच्चार तर साधा कार्यकर्ता असतानाही समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? देशमुखांचा सवाल। देशमुखांचं डोकं फिरलंय, फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप। मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष। बैठकीच्या निमित्तानं फडणवीसांसोबत भेटीगाठी। समित कदम यांचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले। अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका। देशमुखांनी फेक नॅरेटिव्ह पसरवू नये। समित कदम यांचे पवार आदित्य ठाकरेंसोबत देखील फोटो। फडणवीसांवरील आरोपांनंतर केशव उपाध्यायांचे पलटवार। फडणवीस राजकारणातील कळीचा नारद। समित कदमाचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध। संजय राऊतांचा मोठा दावा। 2.5 वर्षांनंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा। चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली आहे। मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त। मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव। प्रकाश आंबेडकरांचा आरोप तर फडणवीस आणि जरांगे पाटील भांडणं नकली। आंबेडकरांची टीका। शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न। फडणवीसांवरील आरोपावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। डिवचण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेने जातील। मुंबईतून आमदाराला हकलून द्यायची वेळ लोकांनी आणली आहे। मनोज जरांगेंचा रोख नेमका कोणत्या आमदाराकडे? चर्चा सुरू। शरद पवार देशातील सर्वाधिक अनुभवी नेते। मराठा आरक्षणाबाबत पवारांची भूमिका पूर्वीप्रमाणेच आहे की नवीन आहे? स्पष्ट करावं। पंकजा मुंडेंचं आव्हान। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 4ही पक्षांना नोटीस जारी। 8 दिवसात म्हणणं मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। दोन्ही प्रकरणावर 3 सप्टेंबरला पुढील सुनावणी। सर्व शहरांमध्ये नियोजनांचा अभाव। पुण्यात साफसफाईसाठी बाहेरून लोक आणावी लागतात। नगरसेवक नाहीत, जबाबदारी कोण घेणार? पालिका निवडणुकीवरून राज ठाकरेंचा सरकारला घरचा आहेर। खडकवासला धरणातून 25,000 क्युसेकने मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। भिडे पूल पुन्हा पाण्याखाली। पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास सुरुवात। पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर। आजही कोल्हापुरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फुटानं वाढ। इचलकरंजीतील 1700 नागरिकांचं स्थलांतर। काही गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती। 31 जुलैपर्यंत मराठवाडा, नाशिक, सांगलीसह कोल्हापूर, पुण्यात मध्यम पावसाची शक्यता तर 1 ऑगस्ट पासून पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज। यूपीएससी नंतर आता एमपीएससी मधील दिव्यांग कोटा रडारवर। 8 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय। चौकशीत दोषी आढळल्यास एमपीएससी कायमच ब्लॅक लिस्टेड करणार। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याप्रकरणी 3दा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर। संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती।